आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात, पण त्यांची शहरच भकास असतात। अंबाजोगाईमधल्या सभेत अजित पवारांची तीव्र भाषेत टीका। काम करता आलं नाही की वैयक्तिक टीका करतात। राम शिंदे यांचा रोहित पवारांवर निशाणा। वैयक्तिक टीका करणं म्हणजे निवडणुकीआधीच त्यांनी हार पत्करली। राम शिंदेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल। भाजपमध्ये येतो, आम्हाला उमेदवारी द्या, अशी भगीरथ भालकेंची मागणी। भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा गौप्यस्फोट। वंचित बहुजन आघाडीची आज मुंबईमध्ये सन्मान महासभा। संध्याकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सभेचं आयोजन। सभेच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरात बॅनरबाजी। धारावीमध्ये 70,000 मतदारांचं एका वॉर्डमधून दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतर। वर्षा गायकवाड यांचा आरोप। निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मतदार यादीमध्ये उघड। ही फक्त झालेली छोटी चूक नाही। वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। मतदारांना भौगोलिकदृष्ट्या जवळ नसलेल्या वॉर्डमध्ये हलवलं, गायकवाडांचं वक्तव्य। एका घरात 169 मतं कशी असू शकतात याचा शोधच घेतला पाहिजे, उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर मालवणमध्ये मराठा समाजाच्या व्यक्तीनं ओबीसी समाजाचा दाखला घेतलाय, हा मराठा आणि ओबीसी समाजाचा अपमान आहे, सामंतांचं वक्तव्य। आधी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन भाई भाई म्हणणारे आता मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी आपण किती हिंदुत्ववादी दाखवतायत। सांगलीचे खासदार विशाल पाटलांची भाजप आमदार गोपीचंद पडळकरांवर टीका। अर्णव खैरे प्रकरणामध्ये चित्रा वाघ राजकीय रंग देत असल्याचा ठाकरे सेनेचा आरोप। चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी। ठाकरे सेनेकडून कोळसेवाडी पोलिसांना निवेदन। पोलिसांनी कारवाई न केल्यास अवरून नुकसानीचा दावा करण्याचा इशारा। सलील देशमुख यांचा राजीनामा सुप्रिया सुळेंकडून नामंजूर। गेल्या आठवड्यामध्ये सलील देशमुख यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता। सलील देशमुख माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र। निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर। अमरावती जिल्ह्यामधील धारणी, अकोला जिल्ह्यातील हिवरखेड आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। एकनाथ शिंदेंची आज भंडाऱ्यामध्ये सभा। नगरपालिका निवडणुकीमधील उमेदवारांसाठी प्रचार सभा। दसरा मैदानावर एकनाथ शिंदेंची सभा होणार। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये खासदार संदीपान भुमरेंकडून जोरदार प्रचार। वैजापूरचे शिंदे सेनेचे उमेदवार संजय बोरनारे यांच्या प्रचारार्थ भुमरेंनी सभा घेतली। आघाडी तयार होण्यासाठी अनेक अडचणी आल्या। नगरपंचायत मंदिर असून लोकांची कामं व्हायला हवीत, निलेश राणे यांची प्रतिक्रिया। रत्नागिरीमधल्या लांजा नगरपंचायतीची निवडणूक रंगतदार होणार। भाजप बंडखोर 13 अपक्षांची लांजा नगरपंचायतीमध्ये मोठ बांधली। उद्या निवडणुकीसाठी चिन्ह मिळणार। लांजा नगरपंचायतीमध्ये शिंदेची सेना आणि ठाकरेंच्या सेनेकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार रिंगणात। गोंदिया नगर परिषद निवडणुकीपूर्वी भाजप शिवसेनेमध्ये कलगीतुरा। शिवसेनेचा नकली भगवा म्हणत सेनेच्या उमेदवारावर भाजप आमदार परणे फुकेंची टीका। तर शिवसेनेमुळे भाजपचा उमेदवार विधानसभेत निवडून आला, जिल्हाप्रमुख रुपेश उथेंचं प्रत्युत्तर। कराड नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांचे शहराच्या विकासाचा दृष्टिकोन आणि विजनविषयी खुले चर्चासत्र। छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपकडून चर्चासत्राचं आयोजन। चर्चासत्रामध्ये उमेदवारांनी हजेरी लावून भूमिका मांडली। पिंपरी चिंचवडच्या प्रारूप मतदार यादीवरती भाजपचाही आक्षेप। भाजपकडूनही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्रारूप मतदार यादी संदर्भात निवेदन। छत्रपती संभाजीनगरमधील मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ। एका प्रभागातील 2,500 ते 3,000 मतदार दुसऱ्या प्रभागामध्ये दाखवण्यात आल्याचा प्रकार। पुढील 3 दिवसांमध्ये आकडा आणखी बराच वाढण्याची शक्यता।